हॅलो, नमस्ते. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आणि बरे असायलाच पाहिजे. आत्ता बघा 2 वाजलेले आहेत, नाही 2 वाजून 50 मिनटं झालेली आहेत आणि आपण आत्ता आहे विमाननगरला. आणि हे तुम्हाला दिसतंय हे आहे ते आगा खान पॅलेस आहे आणि हे विमाननगरमध्ये आहे, कल्याणनगरच्या थोडं पुढे. आता हे तुम्ही बघू शकता, इथे बाहेरचं बघा काय काय आहे. आणि हे इथे बघा आगा खान पॅलेस, महाड गांधी राष्ट्रीय स्मारक या नव्या पद्धतीचं हे बघा आगा खान पॅलेस. हे काय काय त्यांचे ते काय काय लिहिलेलं आहे बघा. आणि आता थोडासा पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता आता आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये विचारून आलो मी त्यांना, व्हिडिओ काढता येईल का? तर हां म्हणले, काढा म्हणले, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आवाज येतो आहे का माझा? आता आर्थिका गॅलरी 1. आता आतमध्ये एंट्री करूया आपण. आता समोर बघा इथे महात्मा गांधीजींचं हे फोटो आहे, स्टॅच्यू. आणि हे इथे बघा 30 तिथीय विश्वयुद्ध त्याचं काही काही आपल्याला दिलेलं आहे. आणि हे द्वितीय विश्वयुद्ध महात्मा गांधीजींचं हे इथे बघा. आणि हे पण बघा, हे आपले फोटो. आणि इथे हे बघा महात्मा कृपया शांतता राखा असं लिहिलेलं आहे त्यांनी. आणि क्रिस मुलाखत हे एकदम सगळा इतिहास इथं दाखवलेला आहे. तेव्हा खूप जुना इतिहास आहे हा. आणि मला वाटतं 100 वर्ष झाली असतील या इतिहासाला. बघा की 1942 मधलं हे आहे ते. आणि इथे बघा महात्मा गांधीजींचं हे. आणि आत्ता पण एकदम छान ठेवलं हे आतमध्ये. आत्ता आलं हे दुसरा पॉईंट आहे हा. भारत छोडो प्रस्ताव परीक्षा हुआ, हे तुम्ही बघू शकता इथे. आणि आगा खान पॅलेस मी आगा खान. आणि ह्या आगा खानचा हा फोटो आहे. सरकारी प्रस्ताव निंदा. आणि महादेव देसाई. आणि हे बघा, हे महादेव देसाई, त्यांचा जन्म 1892मध्ये आणि मृत्यू 1942मध्ये त्यांचा झालेला, तो डेट केलेली आहे. आणि महादेव देसाई यांची डायरी, महात्मा गांधी, हे त्यांचा फोटो आहे महादेव देसाईंचा. आणि हे बघा, कृपया स्पर्श करू नका, हे आहे आतमध्ये एकदम. हे कशाचं मला वाटतं हे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बनवलेलं आहे हे सगळं. आणि हे महात्मा गांधीच आहे हे. आणि हे कोण आहेत काय माहिती. हां, हे जवळ बघू शकता तुम्ही, एकदम कसं दिसतंय बघा ते. आता आपण बाहेर जाऊ आणि बाहेरून बघू शकता. आता ही तिसरी गॅलरी, ही श्रीमंती सरोदाई नायडू बनवी हातपी यांचं. आता ही तिसरी गॅलरी. आता याच्या आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये काय काय ते बघून येऊ. आझादी के लिए आक्रोशर उत्सव जेव्हा आझादी करायच्या टायमाला त्यांचे कपडे बघा, त्यांचे पहिल्याच्या ज्या 7 शत्रू की कुर्बानी. आणि आंदोलन आगे बढा, असं काही काय सगळं इथं. लग्न आंदोलन प्रस्ताव. आणि हे जेव्हा आंदोलन करायच्या टायमाला सगळं आंदोलन कार्यकर्ते करेंगे या मरेंगे, हे आपले तेव्हाचे नारे लागले होते हे. आणि याच्या आतमध्ये काय महात्मा गांधीजी बसलेले आहेत तिथे, तुम्ही बघू शकताय. कृपया शांती राखा. आणि बघू शकता तुम्ही आता महात्मा गांधीजी काय वाचत आहेत. वाचायला तर काहीच नाही आहे, पण धरलं आहे त्यांनी तसं. आणि हे चरखा आहे त्यांचा. आता बघा
शकता की वरती बघू 21 दिन का उपवास, ऑगस्ट में गांधी गिरफ्तार। 1942 में गांधी जी की गिरफ्तारी के बाद भारतवासी व्याकुल और क्रोधित हुए। उन्होंने अपने आप को भारत छोड़ो आंदोलन में आंदोलन करेंगे या मरेंगे ऐसा दिया भरपूर। हो, खूप वेळ लागला आपल्याला वाचायला. इथे आतमध्ये पण काहीतरी आहे, आपण आतमध्ये बी जाऊन बघून येऊ. आणि बाहेरचा नजारा बघा तुम्ही आता. आणि इथे काय काय ठेवलेलं आहे. पूज्य बापू की इस्तेमाल की हुई वस्तुएं, उनकी प्रपोस्ट वधू श्रीमंती अबोहन गांधी जी के प्रस्त. ह्यांची चप्पल बघा, त्यांची कोल्हापुरी चप्पल आहे. आणि एक गळ्यामध्ये माळ आहे. आणि हे त्यांचे काय काय आहे ते बघा. चप्पल तर त्यांची बघा कशी आहे, महात्मा गांधीजीची चप्पल आहे. चला आता आपण बघू. हे इथं महात्मा गांधी और पूज्य म्हणतो की खूप वेळ लागला आतमध्ये जायचं असताना. आता इथून आपण आतमध्ये जाऊया. डॉक्टर FG हिंदू हिंदू महाराज. आता हे बघू शकता तुम्ही इथं. हे बघू कबूतर आणि इथे महात्मा गांधीजी बसलेले आहेत बघा तुम्ही. आणि त्यांची मातोश्री आहे आणि कस्तुरबा के संस्कार ही तुमचा फोटो बघू शकता. ही महात्मा गांधीजींची आई आहेत आणि हे आहेत महात्मा गांधीजी. आणि इथे बघा स्क्रीन लावलेली आहे आणि वरती तुम्ही एक फोटो बघू शकता. आणि आता आतमध्ये आता बाहेर जाऊन बी अजून थोडंसं बघून येऊ आपण. आता वरचं स्ट्रक्चर बघा तुम्ही. अजून सगळं सागवानी लाकडाने बनवलेलं आहे सगळं. आणि इथे काय आहे नाही, इथे काही नाही. आता इथे डेड इन समाधी केवळ इथे समाधी आहे वाटतं इथे. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण काय आहे इथे. सरोजिनी ग्रंथालय दिसते आतमध्ये. आणि इथून बघा आतमधून कसं दिसतं हे वेदर. आता एकदम वेदर एकदम छान एकदम वेदर आहे, तुम्ही बघू शकता. बाहेरून बघा हे स्ट्रक्चर बघा. हे तेव्हाच्या काळात बनवलेलं आहे. म्हणजे आता मला वाटतं किती 100 वर्षापूर्वी बनवलं असेल. हे इंग्रजांनी बनवले तेव्हाचं. अजून पण आपण जपतोय त्यांना. गांधीजी इस पुस्तके समाधी की और. पुढून गेलं की समाधी हो. चला आपण इथूनच जाऊया समाधीला बघायला. हे बघा तेव्हाच्या ह्याच्यातली ही इथे लांबून बघा कसं दिसतं हे. आणि शौचालय हे जाऊ दे तिकडं. समाधी की और. आता ही समाधी आपण जो मुंबई म्हणलं. आता इथं पुढे गेलं की एक समाधी आहे असं तिथं ते हे लावलेलं आहे. आणि हे काय विकण्यासाठी स्टॉल लावलेले आहेत. खादीचे हे सगळं ते खादी भांडार बघू शकता. ही झाडं बघा. ही भारी दिसतं. वेदर कसला भारी दिसतं बघा ना. एकदम रंगीबेरंगी दिसतं. आता तुम्ही पण एकदा वेळ काढा आणि ह्या आगा खान पॅलेसला एकदा येऊन व्हिजिट करा. बघून खूप आनंद होतो आणि प्रसन्न पण होतं. तर तुम्ही नक्की येऊन इथे बघा. इथे काय कार्यालय, गांधी नॅशनल मेमोरियल कार्यालय ऑफिस कार्यालय. इथे आपलं काही अलाउड नाही. कॅन्टीन पण आहे इथे. इथे आतमध्ये कॅन्टीन आहे. चाय वगैरे पिता येईल आपल्याला. पण आता आपल्याला काही चहा वगैरे तर काही प्यायचं नाही आहे. मला वाटतं आता पुढे जाऊया आपण. ग्रंथालय बघा आलो पण ग्रंथालय काही दिसलं नाही आपल्याला. कॅन्टीन आहे हा. आणि हे आपले स्टे करण्यासाठी राहण्यासाठी घरं बनवले आहेत त्यांनी. चला तर मग आपण आता तिथून बाहेर निघू. पुढून इथे बसलेले आहेत. कुठं बी लपडे बसायला लपडे कुठेही बसतात बघा. काय करणार आता, बसण्यासाठी जागाच नाही भेटत यांना कुठं. अशा म्हणजे जिथं जागा दिसेल तिथं बसतात लोक.
हे बघा इथे बी दोघं जण बसले आहेत. सगळीकडे असे काय म्हणतात त्याला ना, इधर बघा आत्ताच इथं एकदम स्वच्छता आहे. इथून समोरून बघा ही कसं बिल्डिंग दिसते ही. आणि मी आत्ता इथे आलो आहे. इथं मला आतमध्ये येण्यासाठी पैसे लागलेलेच नाही आहे. का लागले नाही, तिथे बघा पाण्याचं पिण्याचे पाणीचं हे बनवलेलं आहे. ते शक्यतो कोण पाणी पिणारच नाही, कारण इथे येणारे सगळे लोक पाणी घेऊनच येणार आहे. आणि हां, मी तुम्हाला काय सांगत होतो, मी इथं आतमध्ये आलो ना तर मला काही पैसे वगैरे काय लागलेले नाही आहे. कारण मी इथे एक युरोपियन हॉलंडमधला एक माणूस आहे, मार्क त्याचं नाव आहे, तर त्यांच्या संगती आलो तर मला फ्री भेटलेलं आहे. आणि त्यांना बाहेरच्या देशातून आले म्हणजे त्यांना 300 रुपये चार्जेस लागलेले आहेत. आपल्याला तसं 25 रुपये आतमध्ये येण्यासाठी 25 रुपयाचं तिकीट काढावं लागतं, पण त्यांना 300 रुपये, पण मला 25 रुपयेही लागले नाही आहे. आणि फ्रीमध्ये मी आतमध्ये व्हिजिट केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ काढत आहे. व्हिडिओ का काढत आहे मी, कारण मी एक यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि तुम्ही हे बघून तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनलला. आणि आता आपण सगळं काही बघून झालेलं आहे आपलं, बघू शकताय तुम्ही इथे. आणि पुढं जो मेन रोड चाललेला आहे तो विमाननगरचा मेन रोड आहे. आणि डाव्या साईडला दिसतं इथे वॉटरफॉल आहे. हो, पण आता बंद आहे, संध्याकाळचं चालू होईल. आता संध्याकाळचं नाही, आता संध्याकाळी खूप वेळ लागेल याला चालू व्हायला. आणि समोर लेफ्ट साईडला आहे ते कल्याणी नगर आहे, आणि समोरच्या साईडला आहे ते विमाननगर आहे, आणि मधल्या साईडला आहे ते येरवाडा आहे, आणि त्याच्या पलीकडे आपले येरवाडा कारागृह आहे ते. आणि हे बघा इथलं निसर्ग तुम्ही बघितलाच आहे तुम्ही, तर एकदा तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. आता व्हिडिओ मी थांबवतो, कारण इथं एकदम आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं. तुम्ही पण एकदा सगळ्या फॅमिलीला एकदा घेऊन या. आणि जेवण्यासाठी बसायसाठी पण जागा आहे तिथे. फक्त 25 रुपये तिकीट आहे. आणि आपण पार्किंग केलेली आहे तिथे आगा खान पॅलेस की और आतमध्ये. आता इथून जाताना तर आपण व्हिडिओ काढलाच होता. चला तर मी आता ठेवतो, सर येतील थोड्या वेळाने. चला, आणि हॅव अ नाईस डे तुम्हाला. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि थँक्यू तुम्हाला.